हाय हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कशात सर्व? होप मस्त असाल. तर आम्ही निघालोय श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाला अक्कलकोटला. तर मस्त सकाळी नाश्त्यासाठी थांबलोय. हॉटेल पण अशा ठिकाणी होतं की जिथं खूप सारी जागा होती आणि रुद्रला मस्ती करायला पण खूप छान होतं. सगळं गार्डन होतं, खेळायला मस्त असा पळत होता तो. तुम्ही बघा, इतकं सुंदर व्ह्यू होतं आणि सकाळ सकाळ होती त्याच्यामुळे अजून छान वाटत होतं. वातावरण असं प्रसन्न प्रसन्न होतं. आणि हे बघा, त्याला त्या पायऱ्या उतरायच्या होत्या, चढायच्या होत्या, कारण त्या त्याला मोठ्या मोठ्याने मऊ दिसत होत्या ना. त्याच्या हाताला पण त्रास होत नव्हता. तो आता त्याच्या पप्पाला धरून उतरलाय, पण त्याला असं स्वतःच्या हाताने धरून चढायचं होतं वरती. आता तुम्ही बघ, रुद्र तो काहीतरी बोलतोय तिथे. आता आमच्याकडे 2 लहान बाळ होते. माझ्या मैत्रिणीचा एक मुलगा होता आणि माझा, आमचा रुद्र. तर अशा दोघांजणांना, त्याच्यामुळे त्यांना खाण्यासारखं बाबा तिखट न लागावं. सकाळी सकाळी मी त्याला खिचडी घेऊन आली होती, पण ती सध्या लगेच खाणार नव्हता. त्यामुळे त्यांना खाण्यासारखं. आता आम्ही ज्या जागेवर बसलो त्या जागेवरून ना खूप सारं असं लहान मुलांना पडण्यासारखं होतं. त्यामुळे आम्ही काय केलं, आम्ही ठरवलं की बाबा घरात इथं नको बसायला, आतमध्ये जाऊन बसू. पण आतमध्ये गेल्यानंतर आमच्या हे लक्षात आलं की हॉटेल हे मेन हायवेला होतं आणि त्याच्यामध्ये जास्त गर्दी पण नव्हती. तर हॉटेलचा मालक आणि हॉटेलची बायको दोघं जेवण करत होते. जेवण म्हणजे नाश्ता करत होते. त्याच्यानंतर आम्ही गेलो. बाबा म्हटलं इथं कसं काय चाललंय सगळं. तरी आम्ही कसं बसत तिथं नाश्ता केला. आणि रुद्रला त्याचे पप्पा गाडी चालवताना बघायचे होते, त्याच्यामुळे तो तिथे उभा राहिलेला. आणि फायनली आम्ही अक्कलकोटला पोहोचलो. खूप सारा जवळजवळ 6-7 तासाचा प्रवास करून पोहोचलोय. आणि देखो, माझं तर काही लक्षच नसते. माझं त्यांच्या पाठीमागं चालू असतंय सगळं. इथं आल्याची नसून तर एक पॉझिटिव्ह एनर्जी म्हणा किंवा एक भक्ती, एक एवढं छान, एवढं प्रसन्न वाटतं ना. तर मी काय फ्लॉग घ्यायला सोडलं नाही, कारण मी तरी पण व्हिडिओ काढतच होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ काढण्याचा एक महत्त्वाचा उद्देश मी म्हणायचं की कंटिन्यू राहतात ह्या आठवणी खूप छान येतं. आणि आठवणीच म्हणण्यापेक्षा खूप छान वाटतं नंतर पण बघायला. स्वामी समर्थांचा आशीर्वाद मस्त वाटतं एकदम. खूप सारी गर्दी. आणि त्यांनी सांगितलं होतं की 1 तासानंतर 1 तास मंदिर बंद राहणार आहे. त्यामुळे पटपट दर्शन घेऊन घ्या. आणि इकडे जेंट्सची लाईन, इकडे लेडीजची लाईन. तेवढ्या गर्दीत एवढं एकदम निवांत दर्शन घेता नाही आलं, कारण खूप सारी गर्दी होती. तरी पण दर्शन घेण्याचं तरी छान घडलं बाबा. समोरासमोर छान झालं दर्शन. व्लॉग कंटिन्यू करा. श्री स्वामी समर्थ दर्शन. हा जो फोटो बघताय तुम्ही, इथे खूप सारी फोटो काढायला, व्हिडिओ घ्यायला खूप सारी गर्दी होती. एक तर नंबर लावावा लागत होते. आम्ही आता तुम्ही बघा, एकदम कॉर्नरला राहून फोटो व्हिडिओ काढायचं चाललं होतं. आणि हा जो फोटो होता ना, तो पूर्ण रुद्राक्षापासून बनवलेला फोटो होता. ही जी स्वामी समर्थांची मूर्ती आहे, येथे मला खूप दिवसापासून फोटो काढायचा होता. म्हणजे जेव्हापासून ठरलं होतं की अक्कलकोटला जायचं, तर माझ्या डोक्यात होतं की मला इथे फोटो घ्यायचा म्हणजे घ्यायचा आहे. आम्ही जेव्हा गाडीच्या खाली उतरलो त्याच वेळेस मी माझ्या फ्रेंडला म्हटलं की आपण ना तिथे एक व्हिडिओ घ्यायचा, फोटो घ्यायचा आहे आपल्याला स्वामी समर्थांच्या. आणि इतकं छान, इथं गाय वासरूचा फोटो इतकं छान वाटत होतं ना यार. आणि माझ्या रुद्रची मस्ती तर कुठं संपणार नाही. तो फक्त चान्स बघतो, कुठं पळायला भेटल, कुठं मस्ती करायला भेटल. आता तो आहे ना पाठीमागं उभा राहिलो होता, मी तो पाठीमागून इकडं पळत आलाय एकदम याच्यावर. आता इथं बघा, मी हा व्हिडिओ घेत होते आणि त्याला असं वाटलं की मी त्याला बघायलाच किंवा त्याला पकडायला चालले. तर तो माझ्याकडे येऊन परत आता वापस चाललाय. तुम्हाला पकडायला असं.
अगोदर इथं हरिण वगैरे गाय बघितलंच ना, त्याला हंबाचा खूप नाद आहे. हंबा म्हणजे गाय, वासरू, घोडा काही पण असेल ना तरी तो हंबा हंबा करत राहतो. त्याला ते खूप आवडतं पण बघायला. त्याच्यानंतर आम्ही दर्शन वगैरे झालं, आम्ही निघालो वापस आणि आम्ही 9 वाजताच्या सुमारास जेवायला बसलो. जेवणासाठी ही थाळी मागवली होती, एवढी छान, दुर्वांकूर हॉटेलला, प्युअर व्हेजमध्ये, सोलापूर रोडला होतं. खूप छान टेस्ट होती आणि इथेच आमचा व्लॉग संपला. थँक्यू.